सर्वांना नमस्कार. सर्व पत्रकार बंधू आले ना? अजून कोण राहिले? आलेच सगळेजण. बाकीचे काही जण येतील यामध्ये. काय वर हे करायचं का? ठीक आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र मंदिर महासंघ, विश्व देवस्थान समिती आणि देवस्थानांचा एक समस्त ट्रस्ट जो आहे आपला जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा, अण्णा त्याचे अध्यक्ष आहेत. या तिघांच्याही वतीने, तसेच नाशिकमधली सर्व जी नामवंत महत्त्वाची मंदिरं आहेत, काळाराम मंदिर आहे, गोमय हनुमान मंदिर आहे, हनुमान ज्या ठिकाणी जन्म झाला ते अंजनेरीचं मंदिर आहे, लक्ष्मण मंदिर आहे, त्याचबरोबर आपलं मुक्तिधाम मंदिर आहे, असे अनेक मंदिरांचे जे प्रतिनिधी सर्व आलेले आहेत. आणि आज एक महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी घेतोय. या प्रेस कॉन्फरन्सला सर्व आलेल्या पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि मुख्य विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडतो. आपल्याला प्रेस नोट सगळ्यांना या ठिकाणी देतील. संदीपजी सगळ्यांना प्रेस नोट द्यायची व्यवस्था करा. महाराष्ट्र शासनाने साधारण 2-3 मेच्या दरम्यान एक मसुदा सर्वांना हरकती नोंदवण्यासाठी पोर्टलवर ठेवलेला आहे, सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती ठेवलेला आहे. त्या मसुद्याचं नाव आहे महाराष्ट्र इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026. आता या प्रारूपाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे प्रारूप आपल्या सगळ्यांना मिळालेलं असेल. हे ते प्रारूप आहे. आणि विशेष म्हणजे याच्या नावामध्येच इनाम जमिनी निर्मूलन करून टाकायचे ठरवून टाकलेलं आहे. आता हे इनाम जमिनी आणि त्याच्या पाठीमागचा जर आपण सर्व भाग पाहिला तर मुख्यतः इनाम जमिनी या देवस्थानांना का दिल्या जातात? पूर्वीच्या काळातले राजे रजवाडे, शासक त्या काळातले, हे सर्वजण देवस्थानांना त्याचा कारभार चालवण्यासाठी, त्याची व्यवस्था चालवण्यासाठी, त्याचबरोबर त्या मंदिराच्या दृष्टीने त्याची गोशाळा असेल, अन्नछात्र असेल, गुरुकुल असेल, तिथली पूजा अर्चना असेल, नियमित कर्म असतील, या सर्व गोष्टींचा व्यवस्थित कारभार चालावा यासाठी पूर्वीच्या राजे रजवाड्यांनी देवस्थानांना या जमिनी दिल्यात. इनाम वर्ग 3 जमिनी आहेत. या ब आणि क वर्ग या 2 वर्गामध्ये येत आहेत. तर या जमिनी देण्याचा उद्देश आहे की मंदिराचा कारभार व्यवस्थित चालावा. त्यामध्ये काही ठिकाणी मंदिरं त्या जमिनी वहिवाटत आहेत आणि काही ठिकाणी मंदिरांनी वहिवाटदारांना त्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्या वहिवाटदारांनी, त्या कुळांनी, त्या मिराजदारांनी, त्या संबंधित लोकांनी मंदिराला सेवा देणं अपेक्षित असतं. म्हणजे कोणी नंदादीप लावेल रोज, कोणी नैवेद्य देईल देवाला, कोणी एखादी पालखीची व्यवस्था करेल, कोणी एखादा उत्सव आला त्यासाठी सेवा करेल, कोणी पालखीच्या कालावधीतली काहीतरी मदत करेल. वेगवेगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत सगळ्या. मग त्या मोबदल्यात त्यांना त्या काळामध्ये 5 एकर जमीन, 2 एकर जमीन, 10 एकर जमीन, 20 एकर जमीन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत. आणि अट ही असायची की त्यामध्ये त्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांनी देवाला सेवा देणं अपेक्षित आहे. प्लस पूर्वीच्या काळी एवढं उत्पन्न नव्हतं, लोकांचा उदरनिर्वाह कसा चालणार? पुजाऱ्यांनी जर रोज पूजा करत राहिला, मंदिरातच काम करत राहिला, तर त्याचा उदरनिर्वाह कुटुंब कसं चालणार? तर त्याचं स्वतःचं कुटुंब चालावं आणि प्लस त्यांनी योगदान देवस्थानामध्ये द्यावं, या 2 उद्देशाने या जमिनी देण्यात आलेल्या होत्या. मग ह्या जमिनी पूर्वापार देण्यात आलेल्या आहेत. आज महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जे स्टेटमेंट केले त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत. या इनाम वर्ग 3 मध्ये मोडतात. ते सगळं सांगत असताना हा प्रस्तावित कायदा का आणतो आहे यामध्ये सांगताना मुख्यतः काही लोकांनी ही मागणी केलेली आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. पण हे सगळं सांगत असताना एक मूलभूत मुद्दा या ठिकाणी विसरला गेला. तो म्हणजे मुळातच सार्वजनिक ट्रस्ट ऍक्ट 1950 नुसार देवस्थानांच्या नावावर असणाऱ्या जमिनी या अहस्तांतरणीय असतात. या कुठेही नावावर होत नाहीत, कोणाच्या मालकीच्या होत नाहीत, कोणाला हस्तांतरित करता येत नाही, त्याच्यावर अवैध अतिक्रमण करता येत नाही, अवैध बांधकामं करता येत नाहीत. मग हा स्पष्टपणे मुद्दा कायद्यानुसार असताना कोणाला खुश करण्यासाठी हा कायदा आणला जातोय असं स्पष्टपणे आमचा सगळ्यांचा आरोप आहे. आम्ही 3 वर्षापासून महाराष्ट्रात एक मागणी करतो आहे की महाराष्ट्र शासनाने देवस्थानांच्या जमिनी, आज आमच्या शेतीचा बांध इकडं तिकडं झाला तर एकमेकांची डोकी फोडतात, वैयक्तिक जमिनी असतात तर. आणि मग असं असताना देवस्थानांच्या शेकडो एकर जमिनींवरती आज अतिक्रमण झालंय, त्या हडप केल्या जात आहेत. भूमाफिया, लँड माफिया, बिल्डर लॉबी, त्याचबरोबर तहसील विभागातले काही अधिकारी
काही ठिकाणचे विश्वस्त जे स्वार्थी हेतूने काम करतायत, या सगळ्या मंडळींनी या जमिनींना हडपलेलं आहे. आणि अशी तुम्हाला मी 2 उदाहरणं आता तुमच्या सर्वांच्या समोर सांगणार आहे. एक म्हणजे सोमेश्वर महादेव संस्थान जे अमरावतीचं आहे, विजय लोखंडे नावाचा तहसीलदार त्या ठिकाणचा, आत्ताची एक 6 महिन्यापूर्वीची घटना तुम्हाला सांगतो. आणि त्या तहसीलदाराने अगदी सकाळी ऑर्डर काढली आणि संध्याकाळी जमीन सेल आउट झाली. सोमेश्वर महादेव संस्थान अमरावती, त्या देवस्थानची जागा आहे 5 एकर प्राईम लोकेशनची, अमरावती शहरातली. मार्केट व्हॅल्यू ज्याची 50 कोटी रुपये आहे. तुम्ही कल्पना करा ही कितीला विकली असेल. आपल्या मनात विचार येईल काही लाख कोटीमध्ये विकली असेल, काही लाखामध्ये विकली असेल. मात्र 960 रुपयाला विकली. सगळी कागदपत्रे आहेत आपल्याकडे. आम्ही त्याच्याविषयी आवाज उठवला, त्या लोखंडेचं निलंबन करायला लावलं. त्याचबरोबर ही जमीन पुन्हा देवस्थानाला मिळवून दिली. अशा 1500 एकर जमिनी आम्ही देवस्थानाला मिळवून दिल्या मंदिर महासंघाच्या माध्यमातून. कालेश्वर महादेव संस्थान अमरावतीचे त्याची 30 कोटीची जमीन फक्त 10,000ला विकण्यात आली. मुळात प्रश्न हा पडतो की देवस्थानाच्या जमिनी ज्या हस्तांतरणी आहेत, एखाद्या केसमध्ये त्या विकाव्या लागल्या किंवा त्याचा काहीतरी व्यवहार करण्याची वेळ आली तर सध्याचे अधिकार जे डायरेक्ट आहेत ते अधिकार आहेत फक्त धर्मादाय आयुक्तांकडे. ते पण एक एक्सेप्शनल केसमध्ये त्याचा विचार केला जातो. मग असं असताना तहसीलदारांना अधिकार कुठं दिला, कोणी दिला, कशा विकल्या, त्याच्यावर कारवाई का नाही होत आहे. आणि ही स्थिती आत्ताची. कालचं वैजापूरचं दाक्षिणाई माताचं मंदिर आहे वैजापूरचं, 251 एकर जमिनींमधला, आम्ही अर्थात त्याचा अभ्यास करतोय, कालच आमच्याकडे बातमी आली, पैकी 151 एकर जमिनींचा तिथला सावंत नावाचा कोणी अध्यक्ष पण आहे, तहसीलदार पण आहे, त्यांनी 151 एकर जमिनीचा लिलाव जाहीर केला. ही गोष्ट खरं ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. असं कसं विकू शकतात. आणि त्याच्यामुळे देवस्थानच्या दानपेटीत 10 लाख रुपयाचा नफा झाला. आता 151 एकर जमिनीत 10 लाखाचा नफा कसला आहे, तोट्यात हे सगळं. बरं विकण्याचा अधिकार दिला कोणी. आणि बरं हा कायदा नाहीये तर आता तहसीलदार विकायला काढतोय ते सगळं. कायदा आल्यावर काय होईल. पुण्यामध्ये अष्टविनायक देवस्थानाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीरपणे सांगितलं, आज मोरया गोसावी देवस्थानाचाच विचार केला तर जवळजवळ 5,500 एकर जमीन आहे. अजून रेकॉर्डवर किती ते शोधतायत. महडच्या देवस्थानची 750-800 एकर जमीन आहे. वर्धेश्वर रामेश्वर मंदिर आहे पालीमधलं 3000 एकर जमीन आहे. या सगळ्या जमिनी ज्या आहेत, या सगळ्या जमिनी म्हणजे तुमच्या मालकीची जमीन आणि मी विकायचा निर्णय घेतोय. एक सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मालकी मंदिरांची आहे आणि निर्णय सरकार घेणार या प्रस्तावित मसुद्यानुसार. त्यातली कलमांचा जर अभ्यास केला तर या पद्धतीने हा सगळा भाग आहे. आज पहिलंच कलम त्याच्यामध्ये घालण्यात आलेलं आहे. आम्ही संविधानाने देश चालतो असं म्हणतो, सर्वत्र समानता आहे असं म्हणतो. मग असं असताना आजपर्यंत देशामध्ये असा कुठला कायदा झालाय का की अमुक धर्मियांसाठी, हिंदू धर्मियांसाठी लागू, मुस्लिमांसाठी लागू नाही, ख्रिश्चनांसाठी लागू आहे आणि मुसलमानांसाठी लागू नाही, असा कुठलाही कायदा माझ्या तरी आजपर्यंत ऐकिवात नाहीये. असं असताना या कायद्याच्या मसुद्यातलं पहिलं कलम सांगतं की हा कायदा वक्फ बोर्डला लागू नाही होणार. आता वक्फ बोर्डला लागू नाही होणार तर तुम्हाला बहुतेक केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं, हे होतं, पण चालतं तर महाराष्ट्रात ना. आज जवळजवळ वक्फ बोर्डकडे 1 लाख एकर जमीन आहे महाराष्ट्रातली. देशामधला जर अभ्यास केला तर अमित शहा साहेबांनी जे संसदेत माहिती दिली, वक्फ बोर्डकडं रेल्वे खात्याकडं 12 लाख एकर जमीन आहे. त्यानंतर तुमच्या सेल्फ डिफेन्स मिनिस्टरीकडे 18 लाख एकर आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त जमीन जवळजवळ 40 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे, विदाऊट बंगाल आणि केरळ. ही संसदेत दिलेली माहिती आहे. मग एवढी लाख एकर जमीन आहे तर आणली कुठून. फाळणीच्या वेळी आमच्या देशामधले जे हिंदू लोक होते, मुसलमान लोक होते, ते पाकिस्तानात गेले. त्यांच्या जमिनी या देशामध्ये वक्फच्या नावावर करण्यात आल्या 54ला. त्यानंतर या कायद्यात अमेंडमेंट करण्यात आली 95ला. आणि त्यानंतर आत्ताची लेटेस्ट अमेंडमेंट झाली 2014ला, 13ला आधी पण झाली होती. या सगळ्या गोष्टी झाल्या. पाकिस्तानातले आमचे हिंदू लोक जे भारतात आले त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी एनिमी प्रॉपर्टीज ऍक्ट म्हणून, शत्रू संपत्ती कायदा म्हणून सरकार जमा करण्यात आले. आणि भारतातल्या जमिनी मात्र वक्फ बोर्डच्या नावावर. एक देशामध्ये 2 न्याय कशा असू शकतात. आता कायद्यात सुधारणा झाली आहे, पण एक गोष्ट आहे, सुधारणा एवढीच झाली आहे, बाकी जाचक काही गोष्टी वगळण्यात आल्यात, परंतु देवस्थानांच्या नावावरच्या जमिनीच्या वक्फ बोंड बळगावलेल्या आहेत. आजही नव्या कायद्यानुसार सुद्धा त्याच्यात काही त्यांना मदत नाही मिळाली. फक्त सरकारी जमिनींवरती जो कायदा झालेला आहे त्या जमिनींना सरकारच्या ताब्यात द्यावा, एवढाच फरक आहे त्याच्यामधला. मला हे उदाहरणासाठी का सांगावं लागलं
की वक्फ बोर्डला संरक्षित करण्यात आलेलं आहे आणि देवस्थानाच्या जमिनी विकायला काढलेल्या आहेत. तर हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातले मंदिर विश्वस्त याला कडाडून विरोध करतायत, तीव्र विरोध करतायत, आंदोलनाच्या पावित्र्यात आलेलेच सगळे, की हे कदापि होणार नाही. जे कारण आहे, आता आमचा हा भूमिका मांडण्याचा भाग आहे की काही वहिवाटदार आहेत, काही मंदिरातले पुजारी असतील किंवा काही गुरव समाज, गोसावी समाज, अनेक मंडळी आहेत. आम्ही त्यांचाही विचार याच्यामध्ये केलाय. काही ठिकाणी वहिवाटदारांच्या नावावर मागणी केली जाते, पण मंदिरांच्या जमिनी का, हा पहिला प्रश्न. दुसरा महत्वाचा भाग या ठिकाणी त्यांच्या अडचणी काय सांगितल्या जातात की त्यांच्या मुलांना त्या जमिनींवरती कर्ज नाही मिळत, एज्युकेशन कर्ज नाही मिळत, पीक कर्ज नाही मिळत, आणि काय उदरनिर्वाहासाठी उत्पन्न नाही मिळत आहे. याचा अर्थ जमिनी नावावर करून देणं असं नाही होत ना. त्याला काहीतरी पर्याय काढले पाहिजेत ना. कर्ज मिळत नाहीये तर कर्ज मिळण्याची कशी व्यवस्था होईल. आज लाडकी बहीण योजना आहे तर तिकडे मदत केली जाते, तशाच प्रकारची काही योजना इकडे आणता येईल का. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जातं, याच्यात काय करता येईल का. पर्याय असू शकतात. आणि स्पष्टपणे आज आम्ही या ठिकाणी सांगतो सर्व मंदिरांच्या वतीने, सरकारनं जर या जमिनी त्यांच्या नावावर करून द्यायच्यात तर मंदिर विश्वास नक्की तयार होतील, पण एका गोष्टीवरती, की त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्रातल्या 1 लाख एकर जमिनीच्या वक्फ बोर्डच्या नावावर आहेत त्या पहिल्या मंदिरांच्या नावावर करा, आणि मग त्याच्या काय मोबदल्यात द्यायच्या तेवढ्या जमीन तुम्ही द्या. आज झोपडपट्ट्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 1985, 2003, 2004 या कालावधीत ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं होतं त्या झोपडपट्ट्या नियमित करण्यात आल्या, दुसरीकडे जागा देण्यात आल्या, मोबदला देण्यात आला, सरकारनं स्वतःच्या जमिनी दिल्या. मग मंदिरांच्या जमिनींना वाली नाही का कोणी. आज मंदिर महासंघ निश्चितपणे सर्व मंदिरांच्या पाठीशी उभा आहे. मंदिरांच्या समस्या घेऊन आम्ही जवळजवळ 2008 पासून काम करतो आहोत. तर मंदिरांचं एक संघटन आहे, निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून याला विरोध करतो आहोत. मंदिरांच्या जमिनी जर अशा कुठं दिल्या जात असतील तर त्या ठिकाणी ते सहन केलं जाणार नाही. आणखीन महत्वाचा मुद्दा याच्यामधला, की या संदर्भात या कायद्यामध्ये जमिनींचे रेट रेकॉर्ड पद्धतीने ठरवले जातील. हे ठरवण्याचे अधिकार जो मालक आहे त्या मंदिर विश्वस्ताला नाहीये, त्याचा अधिकार संपूर्णपणे जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे. बरं, यानंतर धर्मदायित्वाकडे जाण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं लागणार. बरं, ह्या जमिनी विकल्यानंतर, जमिनी ज्या विकल्यानंतर पैसा येणार तो जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होणार आणि मग मंदिराकडे होणार. म्हणजे मंदिर विश्वस्तांनी आधी खेटे घालायचे जिल्हाधिकाऱ्याचे, मग घालायचे धर्मदायित्वांचे, आणि मग आपल्याला काहीतरी मिळणार त्याच्यामध्ये. हे कशासाठी आहे. तर ह्या अतिशय गंभीर अशा तरतुदी या कायद्यामध्ये असल्यामुळे आपण त्याला एक विरोध करतो आहे. आर्टिकल 14 जे आहे त्याच्यानुसार समानता कुठे याच्यामध्ये दिसत नाहीये. धार्मिक स्वातंत्र्य आर्टिकल 25, धार्मिक स्वातंत्र्याच्या बरोबर मंदिरांना त्यांच्या धार्मिक कृती आणि या सगळ्या ठरवण्याचा आर्टिकल 26 नुसार अधिकार आहे. या सगळ्या गोष्टींना कुठेतरी हिरावून घेतलं जातंय आणि मंदिर विश्वस्तांना वाऱ्यावर सोडलं जातंय. पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की उद्या वहिवाटदारांच्या नावे या जमिनी झाल्या आणि त्यांनी हात वर केले तर देवस्थानाकडे समजा 50 एकर जमीन आहे, वहिवाटदारांच्या नावावर आहे, ती त्यांच्या नावावर करून टाकली. 2 मिनिटं पकडूयात आपण असं. आणि त्यांनी सांगितलं झालं आता आमच्या नावावर, याच्या पुढे आम्ही काही करणार नाहीये मंदिरांचं. मंदिरांचं काय होणार. आताची पिढी ठीक आहे समजून जाईल, हे करतील, विचार करतील याच्यामध्ये, पण पुढच्या कालावधीत त्या मंदिरांच्या ह्या सगळ्या व्यवस्था चालण्यासाठी व्यवस्था काय, कुठंही या कायद्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला नाही की या पद्धतीने आम्ही यात व्यवस्था करतोय, मंदिरांना पण काहीतरी होईल. अशा पद्धतीने हा भाग चालणार नाही. या पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आजपर्यंत जवळजवळ 8 ते 10 उच्च न्यायालय असतील, सर्वोच्च न्यायालय असेल, यांचे निवाडे आहेत आणि स्पष्टपणे म्हटलेले असं की देवस्थानांच्या ज्या जमिनी आहेत त्याचं संरक्षण करण्याचा अधिकार हा पूर्णतः त्या ठिकाणच्या स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, कर्तव्य त्यांचं आहे. त्यामुळे त्या संरक्षित राहायला पाहिजे. त्या मंदिर विश्वस्त, कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये देवस्थानांच्या जमिनींचा मालक हा देव असतो, देवाला व्यक्ती मांडलेला आहे. ती ट्रस्ट झाली असेल त्या ट्रस्टच्या नावे ते असतं. ह्या कधीही इतरांच्या नावावर होऊ शकत नाहीत. त्यामुळं आज नाशिक जिल्ह्यातले सर्व मंदिर विश्वस्तांच्या वतीने आपण या ठिकाणी या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर मांडतो आहे. मंदिरांच्या भूमीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर समजा आता एखाद्या मंदिराची 50 एकर जमीन आहे, त्यातली 40 एकर जमीन वहिवाटदारांना दिलेली आणि 10 एकर जमीन मंदिराच्या नावावर आहे. तर या मंदिराच्या नावावर असलेल्या जमिनीचं त्याचंही काय करायचं हे जिल्हाधिकारी ठरवणार. विकण्यात झालं तर रेट जिल्हाधिकारी ठरवणार. या सगळ्या गोष्टी कशासाठी. त्यामुळे स्पष्टपणे आमचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे वक्फ बोर्डच्या सर्व जमिनी सुरक्षित केलेल्या आहेत, संरक्षित केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे देवस्थानांच्या जमिनी सुद्धा सुरक्षित आणि संरक्षित कराव्यात. वक्फ बोर्डच्या 7 बाऱ्यावरती वक्फ
च्या सातबाऱ्यावरती वकफ संपत्ती सत्ता प्रकार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या अतिक्रमण करू शकत नाहीत, त्याच्यावर कोणी किंवा ते विकता येत नाही. तशाच प्रकारे देवस्थान संपत्ती सत्ता प्रकार असा सातबाऱ्यावरती एक उल्लेख करण्यात यावा की ज्या कायमस्वरूपी हस्तांतरणीय राहतील, अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली. आणि याबाबत सर्वच मंदिर विश्वस्त येऊन आज आपल्यासमोर आम्ही भूमिका मांडलेली. ही सुरुवात आहे. कालच जवळजवळ महाराष्ट्रातल्या 300हून अधिक मंदिर विश्वस्तांनी म्हणजे त्यांच्या लेटरेडवरनं 1000हून अधिक मंदिर विश्वासांनी महाराष्ट्रात आपले आक्षेप नोंदवले. लाखोंच्या संख्येने आक्षेप नोंदवले जात आहेत, त्या मागण्या केल्या जात आहेत. बरं, कुठलाही कायदा करत असताना अशी काही आणीबाणीची स्थिती आता महाराष्ट्रात नव्हती की लगेचच्या लगेच हा कायदा केला पाहिजे, ह्या जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत. बरं, एखादा कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झाली तर एखादी कमिटी बसते, अभ्यास केला जातो, अहवाल सादर केला जातो, मग त्याचा विचार केला जातो. असं काहीही नाहीये. कोणाला तरी वाटलं हरकती मागवतात, पोर्टलवर ठेवलं, तुमच्या हरकती द्या, मग आम्ही विचार करू, असं चालणार नाही. आणि बऱ्याच वेळा त्या स्टेटमेंट बदलल्या जात आहेत. आम्ही नागपूरला प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्या आधी अशी स्थिती होती की देवस्थानांच्या जमिनी त्या आम्ही कुळ आणि या सगळ्यांच्या नावावर करणार. नंतर आमची प्रेस कॉन्फरन्स झाली, मग भूमिकेत बदल झाला. भूमिका काय मांडली गेली की नाही, देवस्थानांच्या जमिनीचे हक्क अबाधित राहतील आणि कुळ आणि वहिवाटदारांना पण काहीतरी मिळेल. या दोन्ही गोष्टी एकावी साध्य नाही होऊ शकत. एक तर देवस्थानाच्या जमिनी हस्तांतरणी असतील किंवा या ठिकाणी कुळांना त्या दिल्या जातील, त्या वहिवाटदारांना दिल्या जातील. तर हा स्पष्टपणे मुद्दा आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. वहिवाटदार, कुळ, मिराजदार जे कोणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी म्हणतो आहोत की हे दाखवलेले गाजर आहे ते होऊ शकतं असं नाहीये. आणि देवस्थानांच्या जमिनींच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे. सरकारलाही माहिती की असं होऊ शकत नाही, तरी हे कशासाठी केलेलं आहे. आणि या वहिवाटदार ह्या सगळ्यांचा विचार करावा, तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. मंदिर महासंघ आहे. गेली 5 वर्ष आम्ही मागणी करतोय की ज्याप्रमाणे अन्य राज्यांमध्ये देवस्थान जे मुल्ला मौलवी किंवा मुतवल्ली असतात बांग देण्यासाठीचे, त्यांना राज्य सरकार त्या ठिकाणी पगार देते. आंध्रमध्ये 15,000 पगार आहे. केजरीवाल सरकारने 18,000 सुरू केला होता. ओडिसामध्ये 15,000 पगार सुरू आहे. मग या ठिकाणी देवस्थानांच्या पुजाऱ्यांना मानधन, अनुदान किंवा त्या ठिकाणी पैसा का दिला जात नाही, पगार का दिला जात नाही, नंतर देतो. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि याच पद्धतीने पुजारी असतील, पुरोहित असतील, मिराजदार असतील, वहिवाटदार असतील, सरकारनं त्यांना अनुदान सुरू करावं, त्यांना मदत करावी, त्यांना जे काही द्यायचं ते द्यावं. आमची स्वतःची ही मागणी यामध्ये. पण याचा अर्थ कुठल्या जमिनी नावावर करून द्याव्यात असा होऊ शकत नाही. मालकी हक्क हा मंदिराचा जर हवा, तो मूलभूत भाग धरून बाकी गोष्टींचा विचार करावा, हा कायदा रहित करावा, अशी मागणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करतो आहोत. या ठिकाणी ॲडव्होकेट कलंत्री साहेब आहेत, ते सुद्धा आपली एक भूमिका मांडली. नमस्कार. 2 महत्त्वाचे मुद्दे यावेळी आपल्या सर्वांना प्रकाशाने आपल्या विचारात आणून देणं अतिशय महत्त्वाचं समजतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये एक अशी दुर्दैवी तरतूद आहे की अतिक्रमणधारक जे आहेत, ज्यांनी इलिगली पोझिशन घेतलेलं आहे त्या मंदिराच्या इनाम जमिनींचं वगैरे, त्यांना कायदेशीर संरक्षण प्राप्त होणार आहे. कसं तर भोगवटदार जे असतील त्यांच्यासाठी तर तरतूद केलेली आहे, पण अतिक्रमणधारक जे असतील त्यांनी जर शासकीय नजराणा भरला तर त्यांना त्या जमिनीचं मालक करण्यात येणार आहे. म्हणजे हे एक प्रकारे चोरालाच मालक करण्याचा प्रकार या अशी दुर्दैवी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या जमिनींसंदर्भात एकदा हा कायदा लागू झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही न्यायालयात जाण्याचे सर्व दरवाजे बंद करण्यात येणार आहे. या जमिनींसंदर्भात कोणताही विवाद उत्पन्न झाल्यास सिव्हिल कोर्टामध्ये आपल्याला जाता येणार नाही. शासनाने ते अधिकार सर्वस्वी स्वतःकडे काढून घेतले आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की नैसर्गिक न्याय तत्वाचं पालन झालं पाहिजे, जी आपली बाजू आहे ती आपल्याला मांडता आली पाहिजे, तो हक्कच याद्वारे हिरावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व नाशिकमधील देवस्थानांचे जे विश्वस्त आहोत यांनी एकमुखाने या प्रस्तावित मसुद्याला कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाने आता तातडीने पुनर्विचार करावा अशी आमची आग्रही मागणी आहे. नाशिक जिल्हा देवस्थान विश्वस्त परिषद च्या वतीनं मी प्रथम ह्या कायद्याचा निषेध करतो. सदरचा कायदा हा म्हणजे एक काळा कायदा म्हणून आपण देवस्थानच्या संदर्भात हा लागू झालेला आहे. आणि अनेक वर्षापासून आपण एक बघता आहात, इंग्रजांचं राज्य होतं त्यांनी सुद्धा या जमिनींना कधी हात लावला नाही. मोगलांचं राज्य आलं त्यांनी सुद्धा या जमिनींना कधी हात लावला नाही. ज्या काळामध्ये ताम्रपटावर
ह्या जमिनी इनाम म्हणून या देवस्थानला मिळाल्या आणि या देवस्थानाने त्या आत्तापर्यंत सांभाळल्या. परंतु काही वहिवाटदार वाहूदार म्हणजे ज्यांना जमिनी करायला दिल्या देवस्थाननी, त्या जमिनीचा बिल्डर आणि बिल्डरच्या लॉबीने ह्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सरकार बळी पडत आहे. तुम्ही एकीकडं ज्या वेळेला नाशिकमध्ये सिंह असतंय त्या जमिनी ॲक्वायर करतायत, त्या जमिनीला 5 पट पैसे देत आहेत आणि या जमिनी तुम्ही फुकट घेतायत. म्हणजे इथं होणारा खर्च भरून काढायचा आहे का तुम्हाला ह्याच्यातून? म्हणजे 3-4 हजार कोटी रुपये तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या राम मंदिर देवस्थान असेल, बालाजी मंदिर देवस्थान असेल किंवा अनेक सोमेश्वर मंदिर देवस्थान असेल, असे अनेक देवस्थान आहे की त्या जमिनी बिल्डरनी कब्जा करून तिथं बिल्डिंग सुद्धा बांधलेल्या आहेत, ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. मग अशा जमिनीचं काय करणार आहे? त्यांना गव्हर्नमेंट 5 पटाने पैसे देणार आहे का किंवा हे कलेक्टर ठरवणार आहे याचे? आणि आज लक्षात घ्या तुम्ही, आमच्या अनेक जमिनी सिडको प्रकल्पात केल्या, अजूनही कोर्टाने आम्हाला पैसे दिले नाही. मग ह्या जमिनीचं काय होणार आहे? भविष्यामध्ये फार वाईट परिस्थिती देवस्थानावर येईल. एकीकडे आपण म्हणायचं की हिंदू राष्ट्र आहे, हिंदूंचं देवस्थान आहे, हिंदू मंदिरांना संरक्षण आहे आणि हिंदूंच्या जमिनी जर हडप करण्याचं हे गव्हर्नमेंट प्रयत्न करत असेल तर ते हाणून पाडण्याकरता सर्व देवस्थान समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि सर्व मंदिराचे जे विश्वस्त आहेत ते एकत्र येऊन आंदोलन करतील अशी मी सर्वांना या खात्री देतो. या ठिकाणी आपलं समर्थ स्थापित जे पहिलं गोमय हनुमान मंदिर आहे त्याचे विश्वस्त आलेले अर्चना मॅडम आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी. सर्वप्रथम महाराष्ट्र मंदिर महासंघ यांना अतिशय धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र केलं, कारण की शेवटी टीम वर्क शिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. आणि आता जो राज्य सरकारने जो काही कायदा आणण्याचा विचार केलेला आहे आणि त्या पद्धतीने सर्वांना एका रात्रीमधनं सगळ्यांमध्ये पत्रकं पाठवली आणि आपल्या सर्वांच्या हरकती मागवल्या आहेत, तर मला नाही वाटत की ह्या एकेकाने कोणी द्याव्या. याच्यासाठी आपल्याला सर्वांना एकसंध होऊन याच्यासाठी मोठा लढा करावा लागणार आहे, कारण की आपलं हिंदू राज्य आहे आणि मंदिराची सगळ्यात महत्वाची जी आपली भूमिका आहे काळामध्ये म्हणजे मंदिराची जी आवश्यकता आहे ती पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी ओळखून आपल्याला राजाश्रय दिलेला आहे, सर्व मंदिरांना दिलेला आहे. आणि आता तर मंदिर ह्या ठिकाणी जाऊन जो आपल्याला मानसिक शांती लागते त्या मानसिक शांतीसाठी तर आज या मंदिराची किती आवश्यकता आहे. त्यामुळे आज जो राज्य सरकारने निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे त्यासाठी मी सर्व मंदिरांच्या वतीने, आमच्या मंदिराच्या वतीने, सर्व विश्वस्तांच्या वतीने यासाठी अतिशय विरोध करते आणि सर्वांनी एकजूट होऊन याच्यासाठी आपण कार्य करूया असं सांगते. धन्यवाद. विश्व देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष भाऊसारजी, त्यांना विनंती करतो. भारतामध्ये वेगवेगळे कायदे आहेत, अंमलबजावणी मात्र शून्य आहे. गुन्हेगारी 24 तास चालू आहे, पोलीस स्टेशन 24 तास चालू आहे, कोर्ट 5 ते 6 तास काम करते. 4 कोटी लोकांचे खटले न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. 4 लोक जरी प्रत्येक केसमध्ये पकडले तर 16 कोटी लोक आहेत. हा कायदा आणल्यानंतर काय होणार आहे? विश्वस्त व्यवस्थापक पुजारी विरुद्ध देवस्थान म्हणजे आणखी नवीन अडचणी वाढणार आहे. खरं तर सरकारने जी जागा ज्याची आहे त्याला ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करायचे. हा कायदा असं सांगतो की ज्याच्या ताब्यात जातं त्याला देऊन टाका आणि तुम्ही आयुष्य सोडून. पहिलेच हिंदूंवर जे काही आपसात मतभेद आहे ते वेगळे, जातीभेद आहेत ते वेगळे, आणखीन हा एक मोठा भेद तयार होतोय. तर सरकारला विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा कोणत्याही परिस्थितीत लागू करू नये, कारण आहे त्या अडचणी अतिशय वाढणार आहेत. त्यामुळे सरकारला विनंती की ही कायदे ताबडतोब मागे घ्यावा, कोणत्याही परिस्थितीत हा कायदा येऊ नये. धन्यवाद. या ठिकाणी दीपकजी बैरागी आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी. 2026 मध्ये
महसूल व वन विभागाने मंदिर इनाम वर्ग देवस्थानाच्या जमिनीबद्दल जो मला आपल्याला ते माहिती सूचना मागितल्या होत्या. मुळातच ज्या सूचना आपल्याला मागितल्या होत्या मुळातच जे आहे महसूल आणि धर्मादाय आयुक्त यांचा मुळातच ताळमेळ नाही. म्हणजे एकमेकाला संबंधित दोन्ही डिपार्टमेंट आहे पण दोघांची सुसूत्रपणा नाहीये. जेव्हा महसूल विभाग जेव्हा देवस्थानाच्या जमिनी अधिग्रहित करतात तेव्हा धर्मादाय आयुक्तांना त्यांना विश्वासच न घेता पूर्वी अशा कारवाई झालेल्या आहेत. पूर्वी आता पण सर्व आता सुनील दादांनी जे सांगितले की माननीय धर्मादाय आयुक्ताचे सर्व अधिकार काढण्यात येत आहे फार चुकीचं आहे. आम्ही त्याचा आक्षेप नोंदवतो. यापुढे पण धर्मादाय आयुक्त हे कंट्रोल पाहिजे ना तेव्हा तर कंट्रोल येऊन जाईल. तर मंदिर महासंघाने जी भूमिका केलेली आहे मी लक्ष्मणजी मंदिर ट्रस्टतर्फे त्यांना एक माझा जाहीर पाठिंबा देतो आणि सतत आम्ही त्यांच्याबरोबर राहू असं आश्वासन. राहुलजी काय बोलू? एक फक्त भाग सांगायचा राहिला की याला जानेवारी 2011 पूर्वीच्या जमिनीच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे. आता ही डेडलाईन का ठरवली माहीत नाही. बरं, धक्कादायक गोष्ट अशी सांगतो की एखाद्या मंदिराच्या परिसरात आत्ता वर्ष दीड वर्षापूर्वी कोणीतरी आला आणि त्याने सिद्ध केलं की मी 10 वर्षापासून राहतो. हल्ली आता कागदपत्र कशी बनावट बनवली तर हे आपल्याला वेगळं सांगायला नको. जिल्हाधिकाऱ्यांना समजा उद्या सांगितलं की नाही मी 10 वर्षापासून राहतो, ही कागदपत्र त्याच्या नावावर जमीन होणार. दुसरा मुद्दा सांगतो की उद्या वहिवाटदाराच्या नावावर झाले आणि देवस्थानांची एवढी एकर जमीन आमची ती जर उद्या अन्य धर्मियांना मुसलमानांना विकली तर त्या मंदिर परिसरात आणखी चौथी समस्या निर्माण होणार. या गोष्टींना तुम्ही ट्रॅक कसा ठेवणार आहे? या गोष्टी संदर्भात काही याच्यात म्हटलेलं नाहीये. नुसतं असं वाटलं आणि लगेच पोर्टलवर टाकून दिलं असा कायदा असू नाही शकत ना. कुठला अभ्यासपूर्ण मांडला जातो, मतं घेतली जातात. एवढं सगळं करत असताना आणखीन एक भाग तुम्हाला सांगतो की कोकणामध्ये देवस्थानांच्या देवराईच्या आणि देवराहाटीच्या जमिनी आहेत. फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7,000 हेक्टर जमिनी आहेत. पैकी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी आम्हाला माहिती दिली त्याच्यामध्ये 500 हेक्टर जमिनीवरती 2018ला आम्ही आता मंदिर विश्वस्तांना पण सांगतो की मध्ये मध्ये जाऊन आपल्या मंदिरांचे सातबारे बघा, चेक करा. 2018ला त्या देवस्थानांच्या सातबाऱ्यावरती त्या देवस्थानाचं मुख्य नाव बाजूला घेऊन महाराष्ट्र शासन हे नाव टाकण्यात आलेलं आहे. अशी 500 हेक्टर जमीन आहे जवळजवळ. त्याचाही लढा चालू आहे. तर हा अतिशय महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे आमची भूमिका सर्व मंदिर विश्वस्तांची आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे. याबाबत सुरुवात झालेली आहे. आज आपल्या माध्यमातून आम्ही अनाऊन्स करतोय हा कायदा जर मागं घेतला नाही तर संपूर्ण राज्यामध्ये तीव्र असंतोष आहे. याची एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी आणि या संदर्भातली योग्य भूमिका हीच असू शकते की हा कायदा रद्द व्हायला पाहिजे. एवढं आमचं म्हणणं आहे. ते काय ना आता कायदा आलाय त्याच्यानंतर सगळे मंदिर विश्वस्त बसले पण क्षमा करा मी सांगतो मंदिर विश्वस्तांनी पण आपल्या देवस्थानांच्या जमिनीबाबतीत अवेअरनेस ठेवला पाहिजे. कायदा आल्या शोधाला सुरुवात केली की आमच्याकडे इनामी जमिनी किती आहे. आज मला वाटतं काळाराम मंदिरची 300-400 एकर जमीन असेल. 350 एकर जमीन ते कुठलं तरी गाव आहे इथलं. गोमय हनुमान मंदिर आहे त्याचं टाकळी गाव आहे तिथं जवळजवळ 154 एकर आहे. काल मी त्र्यंबकेश्वरला गेलो. आज फक्त त्या प्रेस नोटमध्ये काही नावं दिली ते येऊ शकले नाहीत पण त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे मनोज थेटे येणार होते. तिथल्या देवस्थानची जवळजवळ अवसारी कुठलं तरी गाव आहे तिथं 300-350 एकर जमीन आहे. म्हणजे किती जमिनी आहेत हे आता सुरुवात केल्यावर लक्षात येतं. त्र्यंबकेश्वरच्या त्याच्या शेजारचं ते वरचं गंगामुख तिथलं जे मंदिर आहे देवीचं ब्रह्मसावित्री नीलंबिका त्या देवीची पण एका गावात जवळजवळ तिथंच त्र्यंबकेश्वरमध्ये 250 एकर जमिनी काल आम्हाला माहिती समजली. बरं ह्या सगळ्या जमिनींच्या बाबतीत सरकार ठरवणार असं कसं? आणि दुसरा एक मूलभूत प्रश्न मांडतो मी तुम्हाला की जी भूमिका मंदिर महासंघाने पहिल्यापासून घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत महालक्ष्मी देवस्थान येतं. याच्याविषयी आम्ही 2015 पासून लढा दिलाय. तिथले भ्रष्टाचार त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. आपल्या प्रयत्नांमुळे CID चौकशी लागली. आजही तो सरकार दरबारी सादर झालेला नाहीये. काय झालंय माहित नाही आम्हाला. पण त्या कालावधीत आम्ही लढा सुरू केला तर 16,000 एकर जमीन होती त्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची. आपण त्याला सगळा विरोध केल्यानंतर 6 कोटी रुपयाचं अनुदान घेऊन तिथं ती शोधाशोध सुरू केली. एवढा खर्च करत आहे त्या सिस्टम मधनं झालं पाहिजे पण 6 कोटी रुपये देऊन सुरू केलं.
आत्ता मागच्या 4 महिन्यापूर्वीपर्यंत या देवस्थानाची जमीन ऑन रेकॉर्ड जी आलेली आहे ती आहे 28,300 एकर जमीन. आता मला प्रश्न आहे तुम्हाला विचारायचा आहे, आणि तुम्ही पण विचारा, त्या मंत्र्यांना विचारा आणि त्या लोकप्रतिनिधींना विचारा की ज्या ठिकाणी मंदिरांचं सरकारीकरण झालंय, शिर्डी आहे, सिद्धिविनायक आहे, तुळजापूर आहे, महालक्ष्मी देवस्थान आहे, पंढरपूरचं देवस्थान आहे, बऱ्याच ठिकाणी यापैकी त्या ठिकाणचा जिल्हाधिकारी तिथला अध्यक्ष आहे देवस्थानचा किंवा तिथला तहसीलदार अध्यक्ष आहे. सरकारनं जर हा कायदा आणला तर माझा प्रश्न आहे सरळ की कोल्हापूरचा जिल्हाधिकारी तिथला अध्यक्ष आहे, तो सरकारच्या बाजूने कायदा व्हावा म्हणून उभा राहणार का भक्तांच्या बाजूने 28,500 एकर जमीन वाचवणार? हे पहिलं जाहीर करावं. आणि जर तो सरकारच्या बाजूने उभा राहणार असेल त्याने राजीनामा द्यावा. संबंध काय? भक्तांच्या जमिनीशी तुम्ही खेळसांड करताय का? हेळसांड करताय का? प्रत्येक ठिकाणी असं. त्यामुळं मंदिरांच्या जमीन, आमचं म्हणणं तर स्पष्ट आहे की मंदिरं ही सरकारमुक्त होऊन ती भक्तांच्या ताब्यात असली पाहिजे, अशा अडचणीच येणार नाही. अपवादात्मक काही ठिकाणी असं आहे. तुम्ही काय म्हणजे काय जमिनीचा उपयोग तुम्ही काय करत आहात समाजासाठी, भक्तांसाठी, मंदिरासाठी, आणि ह्या जमीन तुम्हाला पाहिजे कशासाठी? एक महत्वाचा मुद्दा आहे. अपवादात्मक 1-2 ठिकाणी असं असेल, पण बाकी ठिकाणी रेकॉर्डला आहेत. त्यांची अडचण मी तुम्हाला सांगतो. मी महाराष्ट्रभर सगळीकडे फिरलो. देवस्थानांची समजा 200 एकर जमीन आहे, ज्या कारणात एक अजून कारण आहे सरकारचं की त्याचं उत्पन्न मिळत नाही. आता मुळात मालकाने ठरवलं पाहिजे उत्पन्न घ्यायचं नाही घ्यायचं, मिळवायचं नाही मिळवायचं. आता मंदिर विश्वासाच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत का? त्या जमिनीवर जे वहिवाटदार आहेत अनेक वर्षांपासून ते त्याचा सारांश देत नाहीत मंदिरांना. आता किती जण आपले मंदिर विश्वस्त असे की त्या वहिवाटदार दंडाण घेत मुजोरी करतात, गुंडगिरी करतात, त्यांचा मंदिराला उत्पन्नच मिळत नाही. त्या केसेस चालू आहेत अनेक. उलट आम्ही तर म्हणतो कोर्टात दावे दाखल त्याच्यावरती. उलट आम्ही तर असं म्हणतो की ज्याप्रमाणे वक्फ बोर्डच्या जमिनी सरकारनं सुरक्षित केल्यात. आणखीन एक गोष्ट सांगतो, वक्फ बोर्डच्या जमिनीवर जर कुठं अतिक्रमण झालेलं असेल तर सरकारनं स्वतःच्या खर्चानं ते काढायचंय, सगळं मुक्त करून ते वक्फ बोर्डच्या ताब्यात द्यायचंय. मंदिरांच्या बाबतीत हा नेम का नाहीये? ही मागणी आमची याच्यामध्ये की मंदिरांच्या जमिनीवर जर असं अतिक्रमण झालं असेल, उलट सरकारनं ते सगळं मुक्त करावं, मंदिरांचं जे काही नावं आहेत त्या नावावर ठेवावं आणि ते उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं मदत करावी, अनुदान द्यावं. आज तुम्ही फक्त म्हणताय की नाही मंदिराला उत्पन्न नाही मिळत, उत्पन्न नाही. का नाही मिळत आहे? त्याला पीक कर्ज देत नाही. उद्या समजा एखादी आपदा आली नैसर्गिक तर तुम्ही देवस्थानच्या जमिनीचं नुकसान झालं त्याला मोबदला नाही देते, फक्त शेतकऱ्यांच्या ह्याला देत आहे. सुनीलजी, याच्यामध्ये विषय अजून पण असा आहे, राज्यभरातले अनेक मंदिर असे ज्या ठिकाणी विश्वस्तांना तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे माहितीच नाही की जमिनी कुठे आहेत. अनेक जमिनी माहिती असून त्याच्यावर अतिक्रमण होत असताना बघून सुद्धा त्यावेळेला कारवाई करायची नाही, त्यावेळेला ओरडायचं नाही, आणि नंतर कारवाई झाली म्हणजे ज्यावेळेला अतिक्रमण होईल त्यावेळेला आवाज उठवायचा. याला काय अर्थ नाही. तुम्ही या संदर्भात काही प्रशिक्षण म्हणा किंवा या विश्वस्तांचं एक कार्यशाळा खूप चांगला प्रश्न. राज्यभरातला असं काही घेणार आहात का? नाही, घेणार नाही. आम्ही 2023 पासून ऑलरेडी सुरू केलेलं आहे. प्रत्येक वर्षी या संदर्भात आमची मंदिर परिषद होती. तुम्हाला एक अंक पण देतो आपण, त्यात सगळं दिलेलं. आत्ताच साताऱ्यात रिसेंटली झाली. आमचं सगळ्यांचं आव्हान असतं मंदिर विश्वस्तांना. पहिलं तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं आहे की मंदिरांचे रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. मंदिर विश्वस्तांचं प्रशिक्षण आपण घेतोय. वेगळे जे अधिकारी आहेत, माझे धर्मादायकांपासून IAS ऑफिसर पण सगळं सांगतोय. पुरोहित पुजाऱ्यांचं प्रशिक्षण घेतोय. तो भाग आहेच. पण मला काय म्हणायचंय या संदर्भात, आज दुसरा एक अँगल बघा तुम्ही की एखादा समजा बिल्डर लॉबी, एखादा राजकीय व्यक्ती आहे की त्याने तिथं अतिक्रमण केलंय, यांची ताकद किती पुरेशी पडणार आहे? आणि ह्यांच्याकडे पैसा आहे का कोर्टात जायला? या पण समस्या आहेत ना यामध्ये. या पाहिल्या पाहिजे ना. म्हणजे मंदिर विश्वास उगाच शांत नाही बसलेले, आज त्याची ताकद कमी पडते. ती सरकारनं ताकद दिली पाहिजे त्यांना. या केसेस सरकारी स्तरावर सोडवल्या पाहिजेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन त्यांना सगळी न्यायालयीन मदत केली पाहिजे. आणि जसं तुम्ही एक निर्णय घेता सुप्रीम कोर्टमध्ये की या सगळ्या सरकारी जमिनी ज्या आहेत त्या वक्फ बोर्डच्या ताब्यातनं सरकारच्या ताब्यात आल्या पाहिजे सरकारी जमिनींच्या बाबतीत, तसंच या कायद्यानुसार सुद्धा जाहीर करा की जेवढ्या मंदिरांच्या जमिनी आहेत ज्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण आम्ही मुक्त करून ते देवस्थानांच्या ताब्यात देतो. ती सगळी मदत आम्ही करतो. त्याच्यामध्ये एक विशेष असा आहे की देवस्थानच्या जमिनीवर पूर लागत नाही, देवस्थानची जमीन इतर लोकांच्या मालकीची होत नाही, हा कायदाच आहे. परंतु तो कायदा असूनही जर अनेक ठिकाणी कोर्टात दावे चालू आहे, पण त्या दाव्याचा अजूनही निकाल लागत नाहीये. मग तो निकाल लावण्याकरता प्रयत्न सरकारने केले पाहिजे. तर उलट झालंय की सरकार त्या ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या बाजूने सरकार काम करत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की विषय असा आहे की ज्या देवस्थान त्यांचं मालक आहेत, देवस्थानच्या मालकीच्या जमिनी त्यांना
म्हणजे अतिरिक्त जो कब्जेदार आहे त्याच्याकडून कब्जा काढून देवस्थानला ताब्यात दिलं पाहिजे. जर तुम्हाला देवस्थानच्या जमिनी आहेत, समजा आता उदाहरणार्थ ही जमीन आम्ही विकत घेतली, इथं भक्तनिवास बांधला, जर देवस्थानच्या जमिनी देवस्थानच्या ताब्यात देऊन तिथं जर भक्तनिवास बांधले तर तुम्हाला सिंहस्थात भाड्याने जमीन घ्यायची गरज आहे का? अशा अनेक जमिनी आहे तर त्या देवस्थानच्या ताब्यात द्या आणि तिथं भक्तनिवास बांधून द्या. पुढचे 100 वर्ष तुम्हाला साधूंची आणि भाविकांची व्यवस्था होईल. मुळात विश्वस्त तुम्ही जे म्हणताय ना, हे म्हणजे विश्वस्त नेमणुकीपासून हा सगळा मुद्दा यायला पाहिजे. तुम्ही म्हणतात विश्वस्तांची तेवढी ताकद नाही, मग ज्यावेळेस अतिक्रमण होत होतं त्यावेळेस हे विश्वस्त करून काय होते? प्रत्येक विश्वासाच्या कामाचं ऑडिट जर तुम्ही केलं, तुम्ही जर ही परिषद भरतायत ना, तुम्ही प्रत्येक देवस्थान सांगितलं विश्वस्त 5 वर्ष चालू आहे ना, ऑडिट केलं तर हे करणार. अतिक्रमण तुमच्या जागेमध्ये होत आहे, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष नाही, माहित नाही असं नाही, सगळ्यांना माहिती आहे, तेच मी सांगतोय. आणि विश्वस्तांचं ऑडिट करणं, त्यांचं प्रशिक्षण हा वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण वेगळी पत्रकार परिषद वेगळं बोलू त्याच्यावरती. आजचा मुद्दा कायदा आहे. बरोबर आहे ना, ज्यावेळेस होतं त्यावेळेस नाही, माहिती आहे ना, तुम्हाला मी आता 2 वर्षातलं नाही सांगत आहे, मी तुम्हाला किती उदाहरणं सांगू महाराष्ट्रातली 50 वर्षापूर्वी अतिक्रमण झाले. पण आता सरकार केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, तुमचं ऐकून काय घेतलं? म्हणून तर म्हणतो की आमचं सरकार असताना असं का होतं हे सरकारनं जाहीर करावं. आता तुम्ही जे म्हणतात गुजरात मधला जो कायदा आहे, अँटी लँड ग्रॅबिंग, तो नेमका काय आहे? आणि कसं आहे आता की खरं लँड ग्रॅबिंग जे होतं वेगवेगळ्या ठिकाणी, त्या संदर्भात महाराष्ट्रात सिव्हिल प्रोसेस प्रमाणे कारवाई होतीये सध्या. त्याला सक्षम असा कायदा सध्याचा शिक्षा देण्यासाठीचा नाहीये. म्हणून आम्ही गुजरात सरकारच्या कायद्याची का मागणी केली. गुजरात किंवा 2-3 राज्यात, कर्नाटक आहे, ओडिसा आहे, आसाम आहे. गुजरातमध्ये विशेष करून चांगला कायदा हा आहे की जमिनी जर देवस्थानांच्या कोणी ग्रॅबिंग केलं, हडपल्या, तर 14 वर्षात सक्त कारावास आहे. आणि जेवढी जमीन हडपलेली आहे त्या जमिनीच्या मार्केट व्हॅल्यू इतकी पेनल्टी त्याने भरली पाहिजे. अशा प्रकारचा कायदा केला पाहिजे, ती मागणी आमची. उलट या कायद्याला जोडून ते करा ना तुम्ही. एक महत्वाचा मुद्दा अण्णांनी जो मांडला की कुळाचं लागत नाही त्या जमिनीवर. आपल्या नाशिकमध्ये इथून हाकेच्या अंतरावर असलेलं एक ज्वलंत उदाहरण मी आपल्याला साधारण 10 एकरच्या आसपास कपालेश्वर मंदिराची मुंबई नाक्यावर जात आहे. तिथे पूर्ण जागेवर मुस्लिम व्यावसायिकांचं, गॅरेजवाले वगैरे जे काय आहे, स्पेअर पार्टवाले, त्यांचं अनधिकृत अतिक्रमण आहे. आता त्यात दुसरी बाजू अशी आहे की तिथे त्या जमिनीला देवस्थान जमीन असतानाही पूळ लागलेला आहे. काही बिल्डर लॉबीतील लोकांनी त्या पुळाशी व्यवहार केलेले आहे. आता या 2 खूप महत्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगतो. हा कायदा जर लागू झाला तर हे जे अतिक्रमण धारक आहे हे काय असेल ती भोगवट्याची किंमत धरून नियमित तिथे मालक होणार. त्याचबरोबर जे बिल्डर आहेत ते त्यांची जी काही नजराणा असेल ते भरून, म्हणजे अनियमित जे प्रकार आहेत त्याचं नियमितीकरण होणार. म्हणजे हा आपल्या संसाराचे ज्वलंत मी इथलं उदाहरण मानतोय. आणि महत्वाचा मुद्दा काय आहे की कलेक्टरकडे सर्वाधिकार का दिले? आधीच कामं कमी आहेत का? हा पहिला मुद्दा. दुसरा, कलेक्टरवरती बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की राजकीय प्रेशर पण असतात. काही मुद्दे आपल्याला आले, बरेच अनुभव आहेत त्याच्यामध्ये. उद्या याच्यामध्ये एखादी प्रेशर खाली जमीन नाही सांगितलं एखाद्याने ह्याच्यात करून टाका, त्याच्या नावावर करून टाका, असं होणार आहे का? म्हणजे या गोष्टींचा सर्व विचार होणं आवश्यक आहे ना. आणि मोठूजी आपण जसं सांगितलं की विश्वस्तांची जबाबदारी आहे अतिक्रमण काढणं वगैरे. आता उदाहरणार्थ आम्ही जर त्या तत्कालीन विश्वस्त मंडळ असतं कपालेश्वरचं, आम्ही जर तिथे प्रयत्न करतो, उद्या दंगल उसळणार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, कायदेशीर बाबींना किती वर्ष लागतात याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. अशा परिस्थिती विश्वस्तांचेही हात काही ठिकाणी बांधले जातात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शासकीय जे आहे, मी स्पष्टपणे सांगायला की मला काही अडचण नाही, शासकीय यंत्रणांकडून विश्वस्तांना किंवा मंदिर व्यवस्थांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य हवं असं होत नाही. त्यामुळे अशी अडचण आहे की तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आणि विश्वस्त हा जो निवडला जातो हा समाजातला प्रतिष्ठित व्यक्ती निवडला जातो. अशा परिस्थितीत जर तिथे असं कोणतं आमच्या कृत्य झालं तर विश्वस्ताची वैयक्तिक आणि सामाजिक जी प्रतिमा मलिन होते, तो प्रकार अजून वेगळा आहे. त्यामुळे विश्वस्तांना खूप मर्यादा आहे आणि त्या कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याशिवाय पर्याय राहत. ठीक आहे. अजून कसं आहे, पहिली तर मागणी ही आम्ही केली. एक मुद्दा सांगतो तुम्हाला की एवढा मोठा कायदा आणला जातोय आणि त्याला फक्त 1 महिना 1.5 महिन्याची मुदत तुम्ही देताय. आज मला सांगा की विभागीय आयुक्त कार्यालयात तुम्ही तक्रारी नोंदवायच्या. सध्या आपण म्हणतो डिजिटल इंडिया आणि या सगळ्या गोष्टी. आता
अहिल्यानगरच्या त्या श्रीगोंद्याच्या कुठल्या तरी शिरूरच्या जवळपासच्या भागात एखादा मंदिर विश्वास त्याला हरकत नोंदवायची, कुठे यायचं त्याने? नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे. म्हणजे हरकती जर मागवायच्या तर तुम्ही ओपन प्लॅटफॉर्म ठेवा ना, ऑनलाईन ठेवा. तुम्ही हे सगळं करताना सोयीचं होईल. अगदी तहसीलदारापासून हरकती घ्या आणि त्या मिळवू द्या तिकडं. तुम्हाला ओपन प्लॅटफॉर्म ठेवायचा, तुम्हाला हरकती पाहिजेतच ना. अशा अडचणी कशासाठी आणल्या? तर पहिली मागणी आपल्या माध्यमातून ही आहे की 5 जूनची मुदत ती आणखी 4 महिने वाढवली पाहिजे. ज्यांना हरकत द्यायच्यात अजून सगळ्यांना हरकती देऊ द्या. मुळात मंदिर विश्वस्तांना बऱ्याच ठिकाणी माहितीच पोहोचलेली नाही अजून. त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे, नेमकं काय आहे, सरकार आमच्या बाजूने कायदा आणते का विरोधातला आणतंय, इथून सुरुवात आहे सगळी. त्यामुळे ती मुदत वाढवली पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांना सोयीस्कर होईल, सहजतेने हरकती नोंदवता येतील या पद्धतीने त्या घेतल्या पाहिजेत आणि सगळ्यांना सोपं काम केलं पाहिजे असं. आणि याबाबत आम्ही वेळोवेळी आपल्या समोर आमची भूमिका मांडतोच आहोत. आता आम्ही सगळ्या विश्वस्तांना सगळ्यांना आवाहन करतोय, जास्तीत जास्त हरकती तुमच्याकडच्या नोंदवा, लाखोच्या संख्येने जाऊ द्या. जर भारतभरात वक्फ बोर्डच्या जागा संरक्षित करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले तर मग मंदिरांच्या जागा अशा वाऱ्यावर सोडता कामा नये, त्या संरक्षित झाल्या पाहिजे. या सगळ्यांसंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी मी भेटलेलो आहे, आपली टीम शिष्टमंडळ भेटलेलं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आपण भेटलो, महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे आपण भेटलेलो आहोत. या संदर्भात आम्ही बैठक बोलवतो असं सांगितलेलं आहे. अद्यापर्यंत काही निरोप आलेला नाही. एकच घेणार का दोघा तिघांच्या? स्थानिक कोणाची? आज पत्रकार परिषद बोलली, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? नाशिक जिल्हा देवस्थान विश्वस्त परिषद. नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज नाशिक या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ, विश्व देवस्थान समिती, नाशिक जिल्हा विश्वस्त समिती, काळाराम मंदिर आहे, त्याचबरोबर या ठिकाणचं गोमय हनुमान मंदिर आहे, बाकी आपलं लक्ष्मण मंदिर आहे, अंजनेरीचं आपलं हनुमान मंदिर आहे, मुक्तिधाम मंदिर आहे, सर्व मंदिरांनी प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र येऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि मागणी ही केली आहे की महाराष्ट्र शासन जो येत्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित महाराष्ट्र इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 आणतंय, ज्याच्यामध्ये मंदिरांच्या मालकी हक्काच्या असणाऱ्या जमिनींवरती गदा येणार आहे. याला तीव्र आक्षेप घेऊन याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि याला विरोध करण्याचं सर्वानुमते ठरलेलं आहे. आज वक्फ बोर्डच्या जागा संरक्षित केल्या जातात, त्या जागांना अगदी पाहिजे त्या प्रकारे संरक्षित केलं जातात. मंदिरांच्या जागा ज्याचा मालकी हक्क सरकारचा नसताना, अशा जमिनी अहस्तांतरणी असताना, विकता येत नसताना त्या विकण्यासाठीचा एक नवीन प्रकार किंवा त्या वहिवाटदार, कुळ, मिराजदार यांच्या नावावर करण्याचा जो एक घोषित पद्धतीने प्रस्ताव आणला जातो आहे, याला कडाडून विरोध करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली सर्व मंदिरं याला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारनं आताताईपणे आणि घाईघाईत असा कुठलाही निर्णय घेऊ नये. 5 जूनपर्यंतची दिलेली मुदत वाढवून दिली पाहिजे. फक्त विभागीय आयुक्त कार्यालयात न ठेवता ते अगदी तहसीलदारांपासून हरकती नोंदवल्या पाहिजेत आणि या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना जे सर्वाधिकार दिलेले आहेत आणि मंदिरांचा मात्र विचार करण्यात आलेला नाहीये. आज देवस्थानांच्या जमिनी जर अशा कोणाच्या नावावर करण्यात आल्या तर देवस्थानांचा कारभार कसा चालणार? मुळात इनाम जमिनी पूर्वीच्या राजे राजवाडे, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांनी देवस्थानांचा कारभार चालवा, पूजा अर्चा चालावी, त्या ठिकाणची व्यवस्था चालावी यासाठी दिलेल्या आहेत. राजांनी दिलेल्या जमिनी सरकार काढून का घेतंय? बरं, ह्या जमिनी काढून घेतल्यानंतर मंदिरांचा कारभार चालणार कसा? या जमिनी अन्य धर्मियांच्या आणि मुसलमान आणि कोणाच्या नावावर झाल्या त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे ह्या मंदिरांच्या जमिनी ज्या आहेत त्या संरक्षित केल्या पाहिजेत आणि वहिवाटदार, कुळ, मिराजदार यांच्यासाठी सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजे. त्यांना मानधन सुरू करावं, त्यांना कर्ज मिळत नाही कर्ज द्यावं, आम्ही ती मागणी करतो मंदिर महासंघाकडनं. परंतु अशा जमिनी कोणाच्या नावावर करता कामा नये, त्या देवस्थानांवरतीच असल्या पाहिजेत. या संदर्भात सरकारसोबत काही बोलणं झालंय का? त्यात काय निर्णय झाला आणि पुढची भूमिका काय राहणार आहे जर सरकारने ऐकलं नाही?
या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघात महाराष्ट्रातली जी लाखो मंदिरं आहेत, मंदिर विश्वस्त आहेत, यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलेलो आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेलं आहे, महसूल मंत्र्यांना दिलेलं आहे. अद्यापपर्यंत याबाबत काय करायचं हे आमच्यासमोर आलेलं नाही आहे. आमची भूमिका आम्ही मांडत राहत आहोत. जर या संदर्भात कायदा आणण्याचा प्रयत्न केला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रातलं मंदिर विश्वस्त सर्वजण असंतुष्ट आहेत, असंतोष निर्माण झालेला आहे आणि रस्त्यावरती उतरून या संदर्भात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारनं हा मसुदा प्रस्तावित जो आहे तत्काळ मागं घ्यावा अशी मागणी आम्ही सर्वांकडनं करतो. तुम्ही एक मुद्दा देखील मांडला की अनेक मंदिरांच्या ज्या जमिनी आहेत त्या अनेकांनी वारसाच्या नोंदी झाल्यानंतर हडपलेल्या आहेत. अशा सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही सरकारला विनंती करताय. प्रामुख्याने या सगळ्या अशा काही आकडेवारी समोर आली तर किती ठिकाणी हडपल्या गेल्या किंवा काय तक्रार आहे? महाराष्ट्रातल्या महसूल विभागाने जी जाहीर केलेली आकडेवारी ती 4.5 लाख हेक्टर जमिनी या महाराष्ट्रातल्या आहेत, ज्या वहिवाटदार कुळ मिराजदार यांच्याकडे किंवा मंदिरांकडे आहेत त्या, आणि त्याची मालकी त्यांच्या नावावर त्यांना करायची आहे. अशा अनेक मंदिरांची उदाहरणं आहेत. काळाराम मंदिराची 300-350 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्र्यंबकेश्वरची 300-350 एकरपेक्षा जास्त आहे, पुण्यातलं मोरया गोसावी मंदिर आहे 5-5.5 हजार एकरपेक्षा जास्त जमीन आहे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची 28,300 एकर जमीन आहे. माझा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, सरकारची बाजू घेणार का मंदिर भक्तांची बाजू घेणार? या संदर्भात मंदिर भक्तांची बाजू घेतली नाही तर त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत मंदिर पदाचे, कारण मंदिरांच्या जागांसंदर्भात तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. भक्तांच्या जमिनी आहेत त्या मंदिरांच्याच नावावर राहिल्या पाहिजेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.